मित्रांनो थारमध्ये बसलोय. ऍक्च्युली आपण MIDC लाईट म्हणून कुठेतरी गावाकडे शांततेसाठी जात असतो. कारण शांतता प्रत्येकाला हवी असते भावना, आणि शांतता मिळवण्यासाठी प्रत्येक जण गाव रेफर करतो आणि गावचे मित्रमंडळी. आपला मित्र आहे गावचा प्रज्वल, तर तो आपल्याला भेटतोय. आज आपण मस्तपैकी गावाला निघालोय आणि विशेष म्हणजे प्रज्वलने आज थार घेऊन आलाय. तर थारमध्ये बसून आपण आज पहिल्यांदा निघालोय आणि थार एक्सप्लोर करतो. तुम्हाला बघू शकता की मागची साईड कसं असते एकंदरीत, आणि आतली जी काय गाडीचं जे काही इंटरव्ह्यू आहे ते बघू शकता. एकदम भारी, म्हणजे खरंच एक स्मूथनेस फील येतो. रस्ता जर असा ओबडधोबड असा, आता सध्या आमच्या गावाचं रस्त्याचं काम चालू आहे, मुपाटा वगैरे दिसत असेल तुम्हाला, पण जो काही फील येतो गाडीमध्ये बिलकुल काही येत नाही. कारण त्याचे शॉक ऑफ वगैरे एवढे स्ट्रॉंग आहेत की जे काही जम्पिंग झपाक आपण म्हणतो ना, ते बिलकुल होत नाही. एकदम म्हणजे भारी वाटतं, एकदम तर स्मूथनेसला भारी गाडीला. आता तुझा एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स जर सांगितलं तर तू सांगू शकशील की बऱ्याच गाड्या तू चालवल्या असतात, तर तुला काय वाटतं की अशी बजेट मधली गाडी टॉप मध्ये जर बघितलं तर कोणतं म्हणता येईल? थारच म्हणता येईल ना, म्हणजे एकदम आपल्याकडे गावाकडे वापरायला आपले रस्ते व्यवस्थित बरोबर पॉईंट टॉप असतं म्हटलं तर म्हणजे थार एकदम बेस्ट. कुठे जाऊ शकतो आणि कुठेतरी एकांतात शांततेत फिरायचंय कुठेतरी बाबा, आणि हा फीलच म्हणजे भारी होतो. गाडी म्हणजे गाडीची आहे की नाही. आणि आतलं बघा एकदम भारी, AC वगैरे प्रॉपर आणि एकदम मस्त आहे. जवळपास डान्स आता हे ना ऍक्च्युअली लग्नाचं वराड आहे भावांनो, तर ते आता आलंय. तर बहुतेक ठाकर जमातीचे लोक आहेत, म्हणजे अजून आदिवासी टाईप मध्ये वाहतात ते लोक, पण त्यांचं नवरा बायको बघा गाडी ती म्हणजे दाखवतो. एकदम भारी, म्हणजे एकदम भारी आले ते करून मुंडवळ्या वगैरे प्रॉपर. म्हणजे आता ऍक्च्युली स्मूथ रस्ता लागलाय आणि गाडीचं फील बघा, म्हणजे पूर्ण माहोल एक नंबर, म्हणजे काय बेस्ट फील येतोय. वाटतच नाही की आपण म्हणजे असं गाडीत बसलोय म्हणून. एकदम स्मूथ मध्ये झालं. अशा हाईटवाल्या गाड्या जास्त दमाके जेव्हा आपण जातो त्या टाईप मध्ये फील येतोय पूर्ण असा एकदम भारी. एक नंबर भाव. थार मध्ये बसायचा आनंदच वेगळा असतो. चल मजूर, हा चालेल, चल बाय बाय बाय. चलो भाऊ, थार मधून आपण आलोय. चलो आपल्या गावाच्या इथून निघालाय तो. मित्रांनो गावाला पोहोचलोय आणि गोठा आपला गायांचा. किती दिवसानं म्हणजे गाया वगैरे आपण बघतोय, म्हणजे एक छोटंसं आपलं बाळ स्वस्तिक त्याच्याबरोबर खेळत असतो आणि खायला घालणार त्याला खायला देतो आणि याच्याबरोबर खेळतो. तर बघा मस्तपैकी आता आपण पोहोचलोय, गोठ्यामध्ये आलोय. गावाला आल्यानंतर तो फीलच भारी असतो. पण गावाला चला जाऊया घरी. आता बराच वेळ झाले गावात नाही गेलो. भावांनो एकदाच घर आलंय. घरामध्ये आल्याचा आनंद काहीच वेगळाच असतो भावांनो. म्हणजे ते नाही का असं म्हणतात, असं टाकायचं आणि ये जम्पिंग झपाकुडी मारायचं नाही, ये सटाकते ना आरामशीर. हे लाईफ आहे भावांनो. म्हणजे गावाला सुख आहे ना, हे जो बाहेर जॉब करतो ना त्यालाच अनुभवत होतं. कारण तिकडं बाहेर कितीतरी कसं तरी राहायचं, आयुष्य घालवायचं. कारण वाटतं तेवढी मज्जा नसते. आपलं वाटतं शहरात राहतो म्हणजे खूप मज्जा करतात, सगळं एन्जॉय फील्ड चालू आहे. पण गावाला आल्यानंतरचं जे सुख समाधान शांतता असते ना ती फक्त इथे भेटते. MIDCतल्या कामगाराला प्रत्येक विचार काय काय हालापेष्ट काढून विचार जगत असतो आणि कसा हे करत असतो. तर मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असंच असतंय की थोडंसं त्याच्यातून स्ट्रगल करून आपल्याला नव्यानं उभं राहायचं असतं. तर चला मित्रांनो, फायनली आपला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला पुढे व्हिडिओ नवीन ब्लॉगचा तोपर्यंत बाय बाय.